ओली हळद. आता ओल्या हळदीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये अँटीऑक्सिडंट, अँटीसेप्टिक असते, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवून सर्दी, खोकला, सांधेदुखी आणि पचनाच्या समस्यांवर अत्यंत गुणकारी आहे व शरीरातील जळजळ देखील कमी करते. तेच काम आपलं जे आहे, अद्रक देखील आपल्याला तेच कामं करतात. आता अद्रकामुळे कसं मळमळ, उलटी थांबवण्यासाठी फायदेशीर असते. त्याने देखील पचनशक्ती सुधारते व सर्दी खोकल्यासाठी खूप मदत होते. त्याच्यामुळे आणि हिवाळ्यामध्ये अशी ओली हळद आलेली असते, खूप प्रमाणामध्ये असते. त्यामुळे आपण या हळदीपासून आता एकदम छान अगदी सुरेख मस्त असं लोणचं बनवणार आहोत. तर त्यासाठी इथे मी अर्धा किलो जी आहे ओली हळद घेतलेली आहे. त्याचबरोबर मी इथे आले घेतलेले आहे 150 ग्रॅम आणि लिंबू घेतलेले आहे 3 आणि त्याचा आपल्याला अर्धा वाटी तरी रस निघाला पाहिजे आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या 15-20 आणि ही तुम्ही जर प्रमाण ओली हळद जेवढी असेल तेवढीच तुम्ही अद्रक जरी घेतलं तरी चालणार आहे. पण मी इथे 150 ग्रॅमच अद्रक घेतलेलं आहे. आता हे स्वच्छ धुवून अगदी मस्तपैकी वाळवून घ्यायचं आहे आपल्याला. याच्यामध्ये अजिबात पाण्याचा अंश नकोय. आता बघा मिरच्या देखील वाळवून घेतलेल्या आहे स्वच्छ धुवून, अद्रक देखील वाळवून घेतलेले आहे, परत ओली हळद देखील वाळवून घेतलेली आहे आणि हे 3 लिंब धुवून स्वच्छ असे पुसून कोरडे करून ठेवलेले आहेत. पहा आता हे स्वच्छ वाळवून घेतलेले आहे पहा. आता यामध्ये अजिबात ओलावा पण राहता कामा नये. आता यावरची आपल्याला सालं काढून घ्यायची आहे. तर मी ही हळदीची तुम्हाला काढून दाखवते आणि एकदम पटापट असे साल हे सोललेले अगदी छान अगदी मस्त निघतात, पटकन निघतात. पहा आता अशा प्रकारे हे आपल्याला ओल्या हळदीचे सालं काढून घ्यायचे आहे वरचे. बघा त्याचप्रमाणे आपल्याला इथे अद्रकाचे देखील आपल्याला अशाच प्रकारे सालं काढून घ्यायचे आहे. आता अद्रक आणि ओली हळद अगदी पचनासाठी खूप उपयुक्त आहे आणि मुलांना पण, लहान मुलांना पण सर्दी खोकला, मोठ्यांना पण सर्दी खोकल्यासाठी सुद्धा खूप उपयुक्त आहे. त्याच्यामुळे अवश्य करायला पाहिजे आणि हे लोणचं तर खूपच छान लागतं. बघा आता इथे ओली हळद आणि आपलं अद्रक आहे यांचं सगळ्यांचं सालं काढून घेतलेले आहे. त्या देखील आता ह्या मिरच्या ज्या आहे ह्या तिखट आहे मिरच्या. बघा तुम्हाला जर अगदी फिक्क्या घालायच्या असेल तरी फिक्क्या घालू शकता, पण मी इथे तिखट वापरल्या आहे थोड्याशा. चव खूप छान लागते. आणि आता इथे 3 लिंबांचा रस देखील मी काढून घेणार आहे. तर तत्पूर्वी मी आता हे इथे ओली हळद आहे ही बारीक बारीक अशी कट करून घेते आहे. पण तुम्हाला जर वाटलं ना की हे किसून घ्यायचे तरी हरकत नाही, पण थोडेसे मोठे तुकडे ठेवायचे तरी हरकत नाही. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याचे बारीक तुकडे करू शकतात. पण हे बारीक तुकडे जर केले ना की पटकन मुरायला पण वेळ लागत नाही. बघा एकदम छान होतात आणि हे कापताना पण अजिबात आपल्याला त्रास होत नाही बरं का. एकदम छान अगदी कापले जातात. त्याचप्रमाणे हे जे अद्रक आहे ना हे देखील खूप छान असं कापलं जातं. बघा ना एकदम सगळं ताजं ताजंच घ्यायचं आहे आपल्याला. आणलं की लगेच करायचं आहे आपल्याला हे. बघा स्वच्छ अगदी त्याच्यावरची माती वगैरे सगळी स्वच्छ धुवून वाळवून मगच हे सगळे कामं करायचे आहे. आता अशा प्रकारे हे ओली हळद आणि अद्रक हे दोन्ही पण मी एकदम बारीक बारीक कट करून घेतलेले आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता कलर किती सुरेख दिसतोय ना ओल्या हळदीचा आणि अद्रकाचा. खूपच सुंदर कलर आलेला आहे आणि मस्तच लागते ही हळद. पहा आता ही आपल्याला बाजूला ठेवून द्यायची आहे. ही कट करून घेतलेलं आहे हे बाजूला ठेवून द्यायचं आहे. आता यामध्ये मी 200 ग्रॅम ही पिवळी मोहरीची डाळ घेतलेली आहे बघा आणि ही अगदी जाडसरच आहे. तर मग मी आता हिला थोडीशी मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे. खूप जास्त नाही फिरवायची आहे आपल्याला. आता ही मिक्सरच्या भांड्यात काढून घेणार आहे. अगदी 2 गरके जरी मारले ना तरी भरपूर आहे. अगदी बारीक नाही करायची आपल्याला. थोडीशी बारीक आणि थोडीशी अशी जाडसर अशीच पाहिजे आहे आपल्याला. तर मग आता ही मी मिक्सरला फिरवून घेणार आहे. बघा एकदम छान अगदी मस्त होते ही. अशी मिक्सरला फिरवून घेतली ना की आपल्या लोणच्याचा मसाला पण असा छान असा मिळून येतो. बघा तर इतपत आपल्याला ही बारीक करून घ्यायची आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता. बघा अशा प्रकारे ही मी मिक्सरला फिरवून घेतलेली आहे. बघा खूप बारीकपणे आणि खूप जाडपणे अशा प्रकारे आपल्याला हे करून घ्यायचे आहे. ते एका बाउलमध्ये मी आता काढून घेणार आहे. पहा आता याच ठिकाणी आपल्याला जी मेथी दाणे घेतलेले आहे मी 2.5 चमचा मेथी दाणे घेतलेले आहे. ही पण आपल्याला मस्तपैकी मिक्सरला फिरवून घ्यायची आहे. याची पण अगदी पूड करायची नाही आपल्याला, अगदी जाडसरच ठेवायचं आहे. तर मी आता हे मिक्सरला फिरवून घेणार आहे. पहा आता इथे मी काचेचा बाउल घेतलेला आहे. त्यामध्ये आपण जी मोहरीची पिवळी डाळ जी मिक्सरला काढून घेतलेली होती ती पूर्ण टाकून घ्यायची आहे यामध्ये. पहा एकदम मस्त. आणि यामध्ये आता आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे चवीपुरता.
बघा आता हे मीठ घालून घेतलेलं आहे आपल्याला. त्यानंतर इथं मी थोडंसं तिखट घालून घेणार आहे. तशा मी हिरव्या मिरच्या अगदी तिखट घातलेल्या आहे, पण अगदी थोडासा कलर येण्यासाठी म्हणून मी तर तिखट घातलेला आहे. त्यानंतर आपल्याला अगदी अर्धा चमचा इथे हिंग घालून घ्यायचा आहे. पुढे परत आपल्याला हिंगाचा वापर करायचाच आहे. आता हे सगळं मिश्रण आहे आपल्याला मस्तपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला इथे वाटलं तर तुम्ही हाताने देखील मिक्स केलं तरी चालणार आहे. बघा. आणि आता ह्या मसाल्यामध्ये लोणच्याचा मसाला जो आपण तयार केलेला आहे त्यामध्ये आपण अद्रक आणि ओली हळद जे तुकडे करून ठेवलेले आहे हे सगळे टाकून द्यायचे आहे आणि व्यवस्थित तो मसाला मिक्स करून घ्यायचा आहे. जो आपण तयार केलेला लोणच्याचा मसाला आहे हा पूर्ण फोडींना लागला पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. मस्त सुंदर वास सुटला आहे हळदीचा आणि अद्रकाचा, खूप छान वाटतंय. आता इथे थोडं मी हाताने देखील मिक्स करून घेते म्हणजे सगळा मसाला हा आपल्या हळदीला आणि अद्रकाला लागेल. आता यामध्ये ज्या मिरच्या होत्या त्या मी कट करून ठेवलेल्या होत्या त्या पण आपल्याला यामध्ये घालून घ्यायच्या आहे. मिरच्या नंतरच घालायच्या आहे कारण मग त्या मिरच्यांचा जो तिखटपणा आहे मग हाताची आग होण्याची शक्यता असते. तरी मी वरच्यावरच हाताने असं मिक्स करत आहे. नाही तर मग तुम्ही चमच्याने देखील मिक्स केलं ना तरी चालेल, कारण ह्या मिरच्या तिखट असल्यामुळे ना नंतर हाताची आगाग होते, त्याच्यामुळे हे सांभाळूनच करायचं आहे. मग आता हे छान अगदी मस्त मिक्स झालेलं आहे, पाहू शकता तुम्ही. बघा असंच मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. पूर्ण मसाला हा लागला पाहिजे. बघा आता किती मस्त हळदीचा कलर, त्यात अद्रकाचा कलर आणि त्यात ह्या मिरच्या किती सुंदर दिसत आहेत ना, अगदी मस्त. आता यामध्ये मी 3 लिंबांचा रस काढलेला होता, जवळजवळ अर्धी वाटी आहे, तर हा पूर्ण यामध्ये टाकून द्यायचा आहे. लिंबाच्या रसाने काय होतं ना की लोणच्याला खूप सुंदर चव येते, खूप छान अगदी मस्त. थोडंसं आंबट, थोडंसं तिखट असं हे चटपटीत असं लोणचं तयार होतं आपलं हे. त्यामुळे मी आणि आता हे लिंबाचा रस टाकून घेतलेला आहे. तर हा आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचा आहे, व्यवस्थित सांभाळून अगदी मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे लोणचं ना अगदी तयार व्हायला अगदी झटपट तयार होतं. फक्त आपल्याला वेळ तिथेच लागतो की त्याचे अद्रकाचे आणि ओल्या हळदीचे सालं काढण्यासाठी, आणि ते पण अगदी काही कडक नसतात, त्याच्यामुळे एकदम इझिली व्यवस्थित निघतात. बघा आता हे झाकून ठेवायचं आहे. आता हे तोपर्यंत आपल्याला फोडणी तयार करून घ्यायची. बघा जवळजवळ इथे मी 200 ग्रॅम तरी किंवा पाऊण वाटी जरी तेल घ्यायचं आहे आपल्याला, आणि छान अगदी गरम झालं की त्यामध्ये आपल्याला मोहरी घालून घ्यायची आहे. आणि मोहरी छान तडतडली की गॅस बंद करायचा आहे आपल्याला आणि थोडंसं थंड होऊ द्यायचंय तेल. आणि त्यानंतर आपल्याला इथे जी मेथी आपण मेथ्या ज्या आहे आपल्या मिक्सरमध्ये काढून घेतलेल्या होत्या त्या देखील यामध्ये टाकायचं आहे. आणि भरपूर साला म्हणजे जवळजवळ 1.5 चमचा तरी आपल्याला हिंग घालून घ्यायचं आहे. बघा आणि छान अगदी मस्त हलवून आपल्याला हे जी फोडणी आहे पूर्ण गार करायची आहे. अजिबात गरम फोडणी आपल्या त्या लोणच्यावर टाकायची नाही, नाहीतर लोणचं नक्कीच खराब होईल. बघा आणि आता हे बघायचं आहे इथे. आता इथे मी कलोंजी पण टाकून घेतलेली आहे. कलोंजी तर खूप छान लागते लोणच्यामध्ये, तर त्यामुळे इथे मी कलोंजी टाकून घेतलेली आहे. पहा, तुम्हाला आवडत असेल तर टाका, अगदी स्किप केलं तरी चालणार आहे. तर हे मी बाजूला ठेवते आणि आपली जी फोडणी जी तयार केलेली आहे ती आपण थंड झाली की मग यावर टाकायची आहे. तोपर्यंत रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा व चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. इथे फोडणी पण आपली छान मस्तपैकी अशी गार झालेली आहे आणि ही अगदी चमच्याने हलवून हलवून, कारण त्यामध्ये जे आपण हिंग वगैरे टाकलेले आहे ते सगळं खाली बसलेलं असतं, किंवा मोहरी टाकली ती सगळी खाली बसलेली असते. त्यामुळे आपल्याला इथे हे सगळं अगदी हलवूनच टाकायचं आहे. शेजारील बेल आयकनला क्लिक करा म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला स्वादिष्ट रसोई बाय सुनीता ह्या चॅनलमध्ये पाहता येतील. बघा आता हे छान मस्त स्वच्छ अशा बॉटलमध्ये आपल्याला हे भरून ठेवायचं आहे म्हणजे वर्षभर टिकण्यास मदत होते. धन्यवाद.